ये ग्रामीण वाला जो सिस्टम लेके आ रहे हैं ना, बहुत अच्छा है। इसमें नए नए टैलेंट देखने मिलेगा तुम्हारे को। क्योंकि आजकल प्रीवियस वाला 2-4 साल या 8-10 साल देखो, हर जगह वही टीमें आती थी, वही टीम जीतती थी। आज नई नई टीम आती, नए नए विनर मिल रहा है तुम्हारे को। ये मेरे लिए बहुत खुशी की बात है। और एसोसिएशन बनने के साथ बहुत सारे बेनिफिट है। आज एसोसिएशन में 40-42 टीम हो गए और हर जगह टीम पार्टिसिपेट कर रहे हैं। ये मेरे लिए बहुत खुशी की बात है भाई। बिल्कुल बिल्कुल, ज्यादा वक्त न लेते हुए आपको अगले मैच के लिए मुबारकबाद देता हूं। परवेज भाई कुछ कहने वाले थे, लेकिन मैच की शुरुआत हो चुकी है। फिर एक बार मैं माइक्रोफोन पर यासीन सर के साथ जुड़ जाऊंगा। थैंक यू सर। 12th मैन वरवट ने टीम के 12वें खिलाड़ी या कोई भी रिप्रेजेंटेटिव हो तो जल्द से जल्द समालोचन कक्ष में आपको आना है। और उसी के साथ साथ गालसूर टीम के भी 12वें खिलाड़ी से मेरी गुजारिश है कि जल्द से जल्द समालोचन कक्ष में पहुंचे। चलिए दोस्तों, हम मैदान में चलते हैं जहां पे गालसूर बनाम वरवट ने इन दोनों टीमों के बीच संघर्ष यहां पे जारी है। सलामी बल्लेबाज के रूप में हम देख सकते हैं मिरान, काजी और मासूम। और उसी के साथ साथ गेंदबाजी की जिम्मेदारी पहले ओवर में 30 गज के दायरे में मकबूल के ऊपर सौंपी गई है। गेंदबाज मुनीब, मीरान और मकबूल। एम फैक्टर यहां पे नजर आता हुआ। बाएं हाथ के बल्लेबाज बाएं हाथ के बल्लेबाज हम देख सकते हैं मकबूल स्ट्राइकिंग एंड पर। जी हां, अजीबो गरीब अंदाज के साथ खेलने की कोशिश की। हालांकि पहले मन बना लिया था कहीं और खेले, मगर अंतिम क्षणों में अपना इरादा बदला और गेंद को ढीले हाथों के साथ स्टीयर किया था शॉर्ट स्क्वायर की दिशा में। वहां पे जब तक फील्ड होती है गेंद, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले। मिरान ने काफी प्रभावित किया है हर मैदान पर। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी और अच्छी गेंदबाजी करते हुए इस गेंदबाज ने, इस एक ऑलराउंडर खिलाड़ी ने अपने टीम के लिए हमेशा अच्छा योगदान दिया। जी हाँ, अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, जोरदार अपील पगबदा के लिए, मगर अंपायर जी फिर से एक बार टच से मस नहीं हुए। ऑफिशियल अंपायर बहुत ही अच्छे निर्णय यहाँ पे, बहुत ही अच्छे फैसले हमें देखने को मिल रहे हैं। 6 रन बोर्ड पर लग चुके हैं। पहला ओवर प्रगति पर। मुनीब खानजादे मिरान के लिए फिर से एक बार। जी हां, इस पर दबा हवा में उछाल कर उस गेंद को खेला है। 30 गज का दायरा यहां पे मौजूद। डीप मिड विकेट के फील्डर ने एक लंबी दौड़ लगाई, उस गेंद तक पहुंचे, मगर अंतिम क्षणों में उनके हाथों से गेंद छिटक गई और उसका फायदा दोनों भी बल्लेबाजों ने बखूबी उठाया। देखते देखते 2 रन यहां पे मुकम्मल कर लिए हैं। 8 रन बोर्ड पर लग चुके हैं। अभी भी एक गेंद शेष पहले ओवर की। 30 गज के दायरे के अंदर हम देख सकते हैं ऑर्थोडॉक्स पारंपरिक रूप से यहाँ पे फील्डिंग सजाई गई है। शॉर्ट फाइन लेग्स, उसी के साथ एक फ्लाई स्लीप, बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट कवर और मिड ऑफ की दिशा में फील्डर है। फिर से एक बार हवा में गेंद खड़ी हो चुकी है डीप मिड विकेट की दिशा में। आसान सा कैच और मिरान काजी मैदान से बाहर। ये पहला झटका, पहले विकेट का पतन। डीजे सरसब्ज, हरा भरा, अगर मैं मराठी या हिंदी में कहूं तो संचित कहा जाएगा। अगर कोई जगह होती है, खेत होती है, खलियान होता है, बाग होती है, जिसे जैसे कि बहुत ही हरी भरी होती है,
उसे सरसब्ज और शादाब कहा जाता है। उसकी जिंदगी में किसी भी तरह का दुख नहीं है, उसकी जिंदगी पूरी तरीके से शादाब है। शादाब नए बल्लेबाज मासूम का साथ निभाने के लिए नए गेंदबाज आए हैं फैजान। फैजान अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। पहले ओवर में 8 रन खर्च किए थे मुनीब खानजादे। अलग अलग तरह के नाम होते हैं और प्रोनाउंसिएशन में भी बहुत फर्क पड़ता है। कभी खान, कभी खानजादे, कभी खानदेशी, इस तरह के नाम हमें देखने को मिलते हैं, पढ़ने को मिलते हैं। स्ट्राइकिंग एंड पर मात्र 1 गेंदों का सामना किया है मासूम ने और 1 रन बनाकर खेल रहे हैं बाएं हाथ के बल्लेबाज। जी हां, फिर से एक बार पल्लू स्कूप करने की कोशिश, बिहाइंड द विकेट खेलने का प्रयास, मगर अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है क्योंकि लेग स्टंप को छोड़कर यह गेंद निकल रही थी। इस 1 रन के साथ अतिरिक्त रनों में यहां पे बढ़ोतरी और अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में भी यहां पे बढ़ोतरी होती हुई गालसूर यहां पे बल्लेबाजी करते हुए दिखाई दे रही है। उसी के साथ साथ वरवट ने जो कि गेंदबाजी करते हुए दिखाई दे रही है। 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर यहाँ पे प्रगति पथ पर है फैजान के रूप में। फैजान शीर्षिकर, ओहो, फिर से एक बार देखिए हवा में गेंद जरूर है, विकेट कीपर उस गेंद के नीचे, बहुत ही खूबसूरत कैच और इसी के साथ ये दूसरा झटका लगता हुआ गालसूर टीम को। होने के बाद अब नए बल्लेबाज मासूम का साथ निभाने के लिए मैदान में नमूदार होंगे। मगर मैं फिर से एक बार आप सभी को याद दिलाना चाहूंगा, 10 रन बोर्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पथ पर 1.1 ओवर की यहां पे समाप्ति हो चुकी है। गेंदबाज फैजान के खाते में 1 विकेट। पहला शिकार यहां पे फैजान ने किया है, इस मरतबा नए बल्लेबाज माज, हालांकि एक बड़े सहाबी का नाम, 36 नंबर की जर्सी परिधान किए हुए माज। अब इन दोनों भी बल्लेबाजों को साझेदारी यहां पे अंजाम देनी होगी क्योंकि उनकी टीम थोड़ी सी लड़खड़ाती हुई नजर आ रही है। मिरान जैसे बल्लेबाज, शादाब जैसे बल्लेबाज आउट होने के बाद इन मध्यक्रम के बल्लेबाजों को अपने कंधों के ऊपर जिम्मेदारी ओढ़नी होगी। देखिए हर वक्त हर मैच में आपके ऊपरी क्रम के बल्लेबाज ही खेलेंगे, सलामी बल्लेबाज ही खेलेंगे, ऐसा नहीं होगा। आप सभी ने देखा होगा 2011 के विश्व चषक के फाइनल में वीरेंद्र सहवाग और सचिन रमेश तेंदुलकर बहुत जल्दी आउट होने के बाद ये विश्व चषक हमारे हाथ से जाएगा, ऐसे संकेत बताए जा रहे थे, ऐसी भविष्यवाणी बताई जा रही थी, मगर गौतम गंभीर ने क्या नायाब पारी खेली थी, मुझे आज भी वो याद है। उसी के साथ साथ महेंद्र सिंह धोनी ने बढ़त लेकर 4थे नंबर पर आकर लाजवाब बल्लेबाज 5वें नंबर पर आकर बल्लेबाजी की थी। और विराट कोहली को जब पूछा गया कि आपकी सबसे बेहतरीन पारी कौन सी, तो उन्होंने कहा था वो 35 रन जो मैंने फाइनल में बनाए थे वो मेरे लिए बहुत अहम है। हालांकि उनका हाईएस्ट स्कोर 183 है, मगर फिर भी वो 35 रनों की पारी आज भी उन्हें याद है क्योंकि 2 विकेट जाने के बाद वहां पे संभल कर खेलना, विकेट को बचाकर खेलना बहुत ही अहम था। अगर वहां पे 1-2 विकेट जाते तो वो वर्ल्ड कप भी अपने हाथों से छूट जाता। और इसी वजह से दोस्तों यहाँ पे साझेदारी को अंजाम देना होगा। मुआज और मासूम, देखिए फिर से एक बार एम फैक्टर और गेंदबाजी की जिम्मेदारी फैजान के ऊपर। 11 रन स्कोर बोर्ड पर लग चुके हैं। 1.3 ओवर का खेल अब तक खत्म हो चुका है। गालसूर बल्लेबाजी करते हुए, फैजान
फैजान ने काफी प्रभावित किया है मैं कहूंगा, क्योंकि पहले 3 गेंदों में मात्र उन्होंने 3 रन खर्च किए हैं और 1 विकेट अर्जित की है। इसी बीच हमारे दोस्त, हमारे भाई अभिजीत बोरकर बहुत ही अच्छे इंसान हैं, यहाँ पे पधारे हैं, उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। जी हाँ, हमारे कैमरामैन भी स्क्रीन पर आप देख सकते हो, शाहरुख और उनके साथी जितेंद्र पवार। राइट आर्म ओवर द विकेट, फिर से एक बार गेंद हवा में खड़ी हो चुकी है। ओहो, 2 खिलाड़ियों में टकराव यहाँ पे हो सकता था, चोटिल हो सकते थे, मगर अंतिम क्षणों में देखिए प्रेजेंस ऑफ माइंड, उस खिलाड़ी को सही मायनों में सैल्यूट करना चाहूंगा मैं। मुझे तो ऐसा लग रहा था कि ये टक्कर हो ही गई। जी हाँ, प्रेजेंस ऑफ माइंड, समय सूचकता इसी को कहते हैं। वेरी वेल डन बॉयज। इसी तरह से कॉल होना बहुत जरूरी है। मैं अक्सर कहता हूं दोस्तों कि आप क्रिकेट के मैदान में कुछ बोले या ना बोले, मगर 3 लफ्ज आपको बोलने ही है कंपलसरी, यस, नो और वेट। ये बोलना ही होगा। यहाँ पे देखिए हल्के से उन्होंने कॉल दिया यस, नो और वेट का, और इसी वजह से ये टक्कर होते होते बच गई है। और क्या कमाल का ये कैच था, लाजवाब कैच था। कपिल देव निखंस की मुझे याद यहाँ पे जरूर ताजा हुई, 1983 का वो विश्व चषक और वो सर वीव रिचर्ड का लिया हुआ कैच आप सभी को याद होगा। उसी तरह से देखिए इतने पीछे जाकर दौड़ लगाकर उस गेंद पर निगाहें रखना, वो भी फ्लड लाइट में, रजनी क्रिकेट में दूधिया रोशनी में, बहुत ही मुश्किल है। वाह, ये बहुत ही अच्छा लगा, आपका जुनून, आपका जज्बा, ये होना चाहिए और इसी वजह से आप जीतोगे। इस बीच नए बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड पर मासूम है, 2 रन बनाकर खेल रहे हैं। जी हाँ, इस पर ऑफ स्टंप पर सफल होकर महेश मखवाना की याद ताजा की है, गेंद को खेल दिया है लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, 4 रन। डीजे रनों की संख्या 16 रन, 3 विकेटों के नुकसान पर 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 4 ओवर का यह मुकाबला, 16 रन 2 ओवर में, अगर इसी औसत से रन बनेंगे तो मात्र 32 रन बोर्ड पर दिखेंगे प्रोजेक्टेड स्कोर। मगर दोस्तों अब यहां से जो सेकंड गियर में गाड़ी चल रही है उसे टॉप गियर में डालना होगा, आपको 5वें गियर में अपने गाड़ी को चलाना होगा और कम से कम यहां से और 25 से 30 रन कम से कम बनाने होंगे, तब जाके एक सम्मानपूर्वक स्कोर यहाँ पे नजर आएगा। जल्दी से जल्द ये मैच फिर से एक बार शुरू होना जरूरी है, किसी भी तरह का वक्त जाया करना यहाँ पे मुनासिब नहीं होगा। मैं फिर से एक बार सभी खिलाड़ियों से दिल की गहराई से गुजारिश करना चाहूंगा, क्योंकि समय बहुत ही कीमती। देखिए दोस्तों, मैं समय के लिए अक्सर कहाँ करता हूँ, इस गेंद के ऊपर जरूर बताऊंगा आपको, जरूर ये दिल छूने वाली बातें होगी। जी हाँ, इस पर लॉन्ग लेग की दिशा में फिर से एक बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक, मगर उतनी ही जबरदस्त फील्डिंग। देखिए वक्त के बारे में मैं क्या कह रहा हूँ, जब मेरा वक्त था तब मेरे पास वक्त नहीं था, जब मेरा वक्त था तब मेरे पास वक्त नहीं था। आज मेरे पास वक्त है पर आज मेरा वक्त नहीं है। वक्त की ताकत जानते हो, जिंदगी बदलने में वक्त नहीं लगता, लेकिन वक्त बदलने में कभी कभी जिंदगी भी पूरी लग जाती है। वक्त की खासियत देखिए, गुजरता खुद है और खर्च हम होते हैं। जी हाँ, इस मतलब लोअर फुल टॉस गेंद को खेला है काउ कॉर्नर की दिशा में, मगर वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो, वाह वाह वाह, क्या कमाल की फील्डिंग, शानदार, लाजवाब, झन्नाटेदार, आउटस्टैंडिंग, अद्भुत, कमाल की फील्डिंग देखने को मिली। किसी भी हालत में नहीं लग रहा था कि इस तरह से ये रनआउट होकर बल्लेबाज वापस जाएंगे, मगर वहां पे खिलाड़ी काउ कॉर्नर की दिशा में जो भी थे,
करीम की ये कमाल की फील्डिंग रविंद्र जडेजा की याद ताजा करती हुई। फील्डिंग करने वाले वो खिलाड़ी मंसूर थे। वेरी वेल डन मंसूर, बहुत ही बढ़िया। ये होना चाहिए। देखिए दोस्तों, आपके पास अगर कितनी भी अच्छी बल्लेबाजी हो, कितनी भी अच्छी गेंदबाजी हो, मगर खराब फील्डिंग है तो आपके जीतने के चांसेस 50% कम होते हैं। ये याद रखना हमेशा। जितनी आपकी फील्डिंग अच्छी होगी उतने ही जीतने के चांसेस आपको बढ़ेंगे। देखिए, उसके लिए मैं जरूर बताना चाहूंगा कि आज से 10 से 15 पहले देखिए भारतीय टीम की बहुत खराब फील्डिंग होती थी। जवागल श्रीनाथ, वेंकटेश प्रसाद, वेंकटपति राजू, किस तरह से फील्डर थे आप सभी को मालूम है। मगर आज रविंद्र जडेजा, रोहित शर्मा, विराट कोहली, और आज जो रेशियो है जीतने का भारतीय टीम का, वो बहुत बढ़ता हुआ दिखाई दे रहा है। और वेस्ट इंडीज टीम में भी इस तरह के जोएल गार्नर, कर्टली एम्ब्रोज, और उसी के साथ साथ कोर्टनी वॉल्श, इन सभी की बहुत ही खराब फील्डिंग थी। अच्छी गेंदबाजी होने के बावजूद बहुत मर्तबा उन्होंने मैच को गंवाया है। अगली गेंद फिर से एक बार गेंदबाज सामिद की, ओहो जोरदार अपील, मगर फिर से एक बार अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया। और अपील करना भी चाहिए, क्योंकि क्रिकेटिंग लॉ में अक्सर लिखा गया, कहा गया, जब तक आप अपील नहीं करोगे तब तक अंपायर आउट भी नहीं दे सकते। और इसी वजह से अंपायर भी अपील भी जरूरी है। सामिद ने मगर काफी प्रभावित किया है। 4 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं सामिद ने। जी हाँ, इस मतलब हवा में खेलने पर मजबूर किया है, और शानदार कैच, जबरदस्त कैच। फिर से एक बार बहुत ही बढ़िया फील्डिंग का नजारा यहाँ पे देखने को मिला, और एक बल्लेबाज मैदान से बाहर। बल्लेबाजों ने काफी निराश किया है सामिद, और उनके साथी गेंदबाजों ने सही मायनों में यहाँ पे सटीक निशाने पे गेंदबाजी की है, सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल किया है, और इसी को कहते हैं कसावट भरी गेंदबाजी, अनुशासित गेंदबाजी, और उसका रिजल्ट तो आना ही है। एक वक्त था, आप सभी को याद होगा, वो आईपीएल का मैच, मोहम्मद सिराज को एक ही ओवर में क्रीज गेल ने बहुत सारे रन ठोके थे, और उस वक्त ऐसा लग रहा था कि इनका करियर खत्म हो जाएगा। मगर सही लंबाई और सही दिशा के ऊपर मोहम्मद सिराज ने बहुत काम किया, बहुत मेहनत की, बहुत मशक्कत की, खून पसीना एक किया, और आज देखिए मोहम्मद सिराज भारतीय टीम के सर्वश्रेष्ठ गेंदबाजों में से एक, और अब ओडीआई क्रिकेट में नंबर 1 पर है, 729 पॉइंट पर। रनों की संख्या 18 रन, 18 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स। नेक्स्ट बल्लेबाज हम देख सकते हैं दर्पण। दर्पण का मतलब होता है आईना, और यहाँ पे पहली गेंद पर दर्पण को आईना दिखाया है, डगआउट का रास्ता दिखाया है। दर्पण भी बैक टू द पैवेलियन। बिल्कुल अपेक्षा नहीं की जा रही थी, क्योंकि मीरान की टीम बहुत ही जानी मानी टीम है, बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी मैंने अक्सर देखी है इस टीम के जरिए से, मगर आज बहुत ही खराब दिन उनके लिए मुझे तो ऐसा लग रहा है। हालांकि अभी भी कुछ गेंदें आना बाकी है, पूरा ओवर बाकी है, मगर 18 रन हो चुके हैं इस अंतिम ओवर में। अगर 20 से 22 रन आएंगे तो सम्मानपूर्वक स्कोर यहाँ पे नजर आएगा। कम से कम 40 रन तो होने चाहिए आपके गेंदबाजों को डिफेंड करने के लिए, मगर ऊपरी क्रम के 5 बल्लेबाज आउट हो चुके हैं, और अब जो बल्लेबाजी करने के लिए आएंगे वो एक तो गेंदबाज होंगे या टेलेंडर जिसे कहा जाता है वो होंगे। 6 विकेट खो चुके हैं। 8वें नंबर पे हम देख सकते हैं नॉन स्ट्राइकिंग एंड पर नए बल्लेबाज फहीम, स्ट्राइकिंग एंड पर करीम। करीम का मतलब होता है दयावान, दयावालू, दया करने वाला, कृपालु, इस तरह से कहा जाएगा। मंसूर आए हैं अंतिम ओवर के लिए,
नए गेंदबाज राइट आर्म राउंड विकेट। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार अक्रॉस द लाइन, हॉरिजॉन्टल स्ट्रोक खेला है मिड विकेट की दिशा में। फिर से एक बार बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो, मगर इस मर्तबा दोनों भी बल्लेबाज चौकन्ने थे। तेजी के साथ दूसरा रन यहाँ पे मुकम्मल कर लिया है। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी अच्छे बल्लेबाजों में अच्छा कॉल यहाँ पे देखने को मिला। पूरा मन बना लिया था दूसरा रन लेने का। एक ही रन यहाँ पे मिला है। जी हाँ, इसमें तो ढीले हाथों के साथ स्टीयर किया है शॉर्ट पॉइंट की दिशा में, और फिर से एक बार यहाँ पे एक ही रन मिलेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या 20 रन। एक एक रन बनाकर काम नहीं चलेगा। आपको अगर इस प्रतियोगिता में रहना है तो आपको बड़े स्ट्रोक यहाँ पे लगाने होंगे, क्योंकि आपके हाथों से धीरे धीरे एक एक गेंद यहाँ पे खर्च हो रही है। आपके हाथों से वक्त निकलता जा रहा है। रिस्क उठाएंगे तो कुछ न कुछ यहाँ पे होगा। जी हाँ, इसी की तो मैं बात कर रहा था। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह ये सीधा छक्का, सीधा स्टैंड में। कमाल का स्ट्रोक था। कहां थे बल्लेबाज? करीम के बल्ले से आता हुआ ये बहुत ही खूबसूरत छक्का, बहुत ही जरूरी छक्का, कीमती छक्का, मौल्यवान छक्का। ये करीम पहुंचे इस छक्के के सहायता से 7 पर। इस तरह से अगर एक दो शॉट आते हैं तो फिर से एक बार वापसी हो सकती है। ये लीजिए, वाह वाह वाह, करीम ऑन द फायर, आग के गोले यहां पे बरसाते हुए। बैक टू बैक दूसरा छक्का करीम के बल्ले से, लाजवाब, शानदार। और ये देखिए, इसे कहते हैं वक्त रहते हुए अपने टीम के काम आना। 3 गेंदों में 13 रन बनाकर टीम का स्कोर पहुंचा दिया है 32 पर। अभी भी 2 गेंदें आना बाकी है। क्या और वो 2 बड़े स्ट्रोक आएंगे, यानी 40 का आंकड़ा यहां पे छू सकते हैं। मजेदार बल्लेबाजी। पहले 6 गेंदों में 6 खिलाड़ियों ने काफी निराश किया, मगर करीम बताते हुए कि मैं हूं ना। ओहो, फिर से एक बार उठाना चाहते थे, मगर इस मर्तबा गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। गेंद बल्लेबाज को चकाने के बाद सीधा विकेट कीपर के हाथों में। बल्लेबाज का बल्ला हवा से बातें करता हुआ नजर आया। चप्पू की तरह उस बल्लेबाज को चलाया जरूर था, मगर चकमा दिया था गेंदबाज मंसूर ने। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार बैकफुट पर खड़े खड़े खेलने की कोशिश थी, फुटवर्क का इस्तेमाल नहीं था, और इसी वजह से गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद सीधा विकेट कीपर के हाथों में। और इसी वजह से ये 7वां छक्का लगता हुआ 32 रन बोर्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 33 रनों की जरूरत। आणि यानंतर होणारा सामना सोमजाई आणि हरवीत या दोन्हीही संघांना विनंती असेल की आपण तत्पर रहा, तयार रहा। हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण तुमच्या सामन्याला सुरुवात करणार आहोत। जर आपण कुठेही चहासाठी बाहेर गेला असाल तर लवकरात लवकर या मैदानाच्या जवळ पोहोचायचं आहे। वेल डन।
33 धावांचं इथे टार्गेट वरवटने या संघासमोर दिले आणि पहिल्या चेंडूवरती येथे कॉटन बोल्टचा चान्स. गोलंदाज चेंडू खाली तैनात आणि पहिल्या चेंडूवरती येथे विकेटने मात्र सुरुवात केली आहे. अफलातून गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती मिरानने पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला इथे मात्र तंबूच्या दिशेने पाठवलाय. पहिला चेंडू अगदी फलंदाजाने अटॅक करण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटच्या अगदी कडेला चेंडू लागला, त्यामुळे चेंडूला आपण पाहतोय अगदी उंची मिळाली, लांबी खूप कमी मिळाली आणि कॉटन बोल्टच्या स्वरूपात येथे पहिला हादरा बसतोय. तेहतीस धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. वन डाऊन बॅटर अब्दुल रहमान येथे मात्र फलंदाजीसाठी गेलाय. पाहूया पहिल्या चेंडूवरती विकेट. अगदी अप्रतिम सुरुवात गोलंदाज मिरानने येथे मात्र केली आहे. वरवटना या संघाला येथे मात्र पहिल्या चेंडूवरती येथे हादरा बसलाय. गोलंदाज मिरानची अचूक गोलंदाजी. न्यू बॅटर अब्दुल रहमान, तर नॉन स्ट्राइक वरती बॅटर आहे शहबाज. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढील चेंडू सरळ बॅटने खेळलेला फटका मिड ऑफच्या डोक्यावरून येतोय. येथे फटका चांगला होता, परंतु आपण पाहतोय शेवटच्या क्षणाला मिड ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये जाऊन चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धावा येथे सहजरित्या फलंदाजांनी बनवल्या. धावसंख्या 2 ने येथे धावसंख्येचं खातं ओपन होतंय. अब्दुल रहमान ने येथे मात्र खातं ओपन केलंय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पॉवर प्ले मध्ये होता आणि त्याच्याच डोक्यावरून येथे मारण्याचा प्रयत्न केला. टायमिंग चांगलं झालं होतं, परंतु चेंडूला जास्त उंची दिली होती. थोडासा फ्लॅट जर मारला असता तर नक्कीच या चेंडूवरती 4 धावा मिळाल्या असत्या. पुढील चेंडू मिरानचा. यावेळचा चेंडू कव्हर्स आणि पॉइंटच्या मधून चेंडूला सुरेखरित्या येथे चेंडू पाठवून दिलाय. डीप कव्हर आणि पॉइंटच्या मधून येथे अप्रतिम असा चौकार. वेलकम चौकार. अब्दुल रहमान ने येथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजाची गोलंदाजी येथे मात्र जाणली आहे. गॅप स्ट्रोक येथे मात्र या चेंडूवरती येतोय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि डीप कव्हर क्षेत्ररक्षकाला सुद्धा येथे मोठी धाव घ्यावी लागली. 6 धावा धावफलकावरती. गोलंदाज मिरान पुढील चेंडू घेऊन यावेळेला अक्रॉस लाईनला येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. बॅटची पुन्हा एकदा एच अँड टेकन. विकेट कीपर चेंडू खाली आलाय. दुसरा हादरा येथे मात्र अब्दुल रहमानच्या स्वरूपात संघाला बसतोय. सेकंड विकेट डाऊन. मिरान येथे मात्र आपण पाहतोय एक चौकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती ऑफस्टिकच्या थोडसा बाहेर येथे चेंडू टाकला. लेग कटर स्वरूपाचा हा चेंडू होता. बॅटची अगदी टॉप एज उडाली. विकेट कीपर चेंडू खाली आला आणि दुसरा येथे हादरा वारवटने या संघाला बसतोय. न्यू बॅटर 2 डाऊन फलंदाज राहिल येथे मात्र मैदानावरती गेलाय. जर्सी नंबर 7. दुसऱ्या फेरीची ही लढत मैदानावरती आपण पाहतोय. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक चांगली दमदार सुरुवात देण्याचा जरूर प्रयत्न होता. ही दमदार सुरुवात देण्याच्या प्रयत्नामध्ये येथे मात्र फलंदाज अब्दुल रहमान येथे मात्र बाद झालाय. एक चौकार, एक दुहेरी धाव, वैयक्तिक 6 धावा काढून तो बाद झालाय. बघूया यावेळेला राहिलच्या बॅट मधून कशा प्रकारची धावसंख्या येते. पॉवर प्लेचं हे षटक चालू आहे. 4 षटकांचा सामना. शेवटचे 2 चेंडू या पॉवर प्लेच्या षटकातील येणं बाकी. या चेंडूवरती मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू मारलाय. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठलागावरती आहे, परंतु चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. 4 धावांसाठी वेलकम चौकार. अप्रतिम येथे ऑफ स्टंपला शफल होऊन लेग स्टंप वरती टाकलेला हा चेंडू. जबरदस्त चेंडूला दिशा दिली आहे. गोलंदाजाच्या पेसचा इथे वापर केलाय. गॅप निवडले. गॅप स्ट्रोक येथे कार्पेटला चाटत चेंडू सीमारेषा बाहेर गेलाय. 10 धावा पहिल्या षटकामध्ये येथे धावफलकावरती लागतायत. आल्याला राहिलने सुद्धा चौकाराने आपलं वैयक्तिक खातं ओपन केलंय. अप्रतिम सामना इथे रंगणार मित्रांनो, यात कोणती शंका नाहीये.
अप्रतिम चेंडू गुडलाईन स्पॉट वरून टप्पा पडल्यानंतर चेंडूला थोडीशी उसळी मिळते. डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाचा इथे मात्र खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा 2 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात वारवटने या संघाची धावफलकावरती धावसंख्या लागली आहे. अजून 18 चेंडूंमध्ये 23 धावा पूर्ण करायच्या आहेत. करंट रन रेट आहे 10 आणि रिक्वायर्ड रन रेट आहे 7.67. या इथे सिंगल डबल स्वरूपाच्या धावा जरी आल्या तरी या 23 धावांचा अजून पाठलाग करायचा आहे, तो पूर्ण करू शकतो. परंतु गोलंदाजांनी इथे मात्र अचूक आणि भेदक गोलंदाजी जर केली तर या सामन्यामध्ये रंगतता वाढू शकते. न्यू बॉलर गोलंदाजी मार्क वरती आलाय. गालसूर या संघाकडून दुसरे षटक घेऊन आलाय गोलंदाज दर्पण. पॉवर प्लेचं षटक पूर्ण झाल्यानंतर दुसरे षटकाला येथे सुरुवात होते. क्षेत्ररक्षणाची आपण व्ही रचना पाहतोय. डीप स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर डीप मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, त्यानंतर डीप कव्हर आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, फ्लाय स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि एक शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. गोलंदाज सज्ज होतोय. राईट हाफ ओव्हर द विकेट दर्पण. या चेंडूवरती लेग बिफोर द विकेटचा हलकाच अपील येथे मात्र केला जातोय. चेंडू आपण जर पाहिला टप्पा पडल्यानंतर चेंडूला थोडीशी उसळी मिळाली होती. ऑन द राईट चेंडूला खेळून काढलं होतं. मनगटाचा वापर फलंदाजाने केला होता. शाहीबाज स्ट्राईक एंड वरती आहे. पहिला चेंडू येथे डॉट झालाय. धावसंख्या 10 धावसंख्येवरती स्थिर आहे. गोलंदाज पुढील चेंडू. ना एकदा आपण पाहतोय इथे क्रॉस लाईनला येऊन खेळण्याचा जरूर फलंदाजाने प्रयत्न केला. प्रयत्न इथे मात्र फलंदाजाचा अपयशी ठरलाय, कारण की चेंडू आणि बॅटचा संपर्क म्हणावा तसा झालेला नाहीये. पंचांकडे इथे हलकाच अपील मात्र जरूर केला जातोय. tenniscricket.in माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा YouTube वरती कव्हरेज केली जाते. YouTube वरती सुद्धा घर बसल्या या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकता. चला जरा सामना चालू करा. अंपायर्सने येथे चला अंपायर्सना विनंती आहे, सामना सुरू करा. अंपायर्स आउट आहे की नॉट आउट आहे? ओके, आउट येथे मात्र फलंदाजाला दिलाय. कॉट बिहाइंड स्वरूपात येथे मात्र फलंदाज बाद होतोय. वारवटने या संघाला येथे मात्र तिसरा हादरा बसतोय. गोलंदाज दर्पणला येथे मात्र या षटकामध्ये यश प्राप्त झालंय. विकेट कॉलम मध्ये त्याची मात्र येथे विकेट लागते. फलंदाज येथे मात्र शाहबाज बाद झालाय. तिसरा हादरा बसलाय वारवटने या संघाला. गलसूर या संघाची आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये दर्पणच्या माध्यमातून पाहायला मिळते. न्यू बॅटर फैजान मैदानावरती अवतरित झालाय. जर्सी नंबर 04. या फैजानच्या बॅट मधून आता मात्र कामगिरी कशा प्रकारची होते. नॉस्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे तो राहिलच्या बॅट मधून सुद्धा एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. सामना अजूनही शिल्लक आहे. सामना अगदी रंगतदार होणार. सामना शेवटच्या चेंडूवरती पर्यंत येथे पाहायला मिळणार का? कारण की मित्रांनो, रजनी क्रिकेटची ही स्पर्धा आहे. फ्लड लाईट्स मध्ये मित्रांनो आपण पाहते चेंडू स्लाइड करणं खूप अवघड असतं. गोलंदाजांनी जर अचूक टप्प्यावरती अचूकतेने येथे गोलंदाजी केली तर सामन्यामध्ये रंगतता वाढू शकते. दर्पणने सामन्यामध्ये जान आणण्याचा जरूर प्रयत्न केलाय गलसूर या संघासाठी. या पुढील चेंडू घेऊन फलंदाज आल्या जरूर लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिलाय. अप्रतिम गोलंदाजी गोलंदाज दर्पणची या षटकामध्ये सलग 3 चेंडू डॉट आलेत. ना एकदा आपण पाहतोय अगदी मोठा फटका खेळण्याचा फलंदाज फैजान
हा प्रयत्न करतोय. प्रयत्नांना इथे मात्र अपयश प्राप्त झालंय, कारण की गोलंदाज दर्पणची गोलंदाजी इथे मात्र लाजवाब पाहायला मिळते. अचूक टप्पा, अचूक दिशा, गोलंदाजाकडे ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या दर्पण या गोलंदाजाकडे आहेत, कारण की त्याने सलग 4 चेंडू आपण पाहतो ऑफस्टिकच्या बाहेर येथे मात्र गोलंदाजी केली आहे. अतितटीचा हा सामना होणार यात कोणतीही शंका नाहीये. दर्पणने तशाच प्रकारची गोलंदाजी या षटकामध्ये केले. यावेळच्या चेंडूवरती मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने फटका. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय, डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षक येईल, फेक करेल, तोपर्यंत सहजरित्या तेथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. थोडासा आपण पाहतोय इथे ढिळेपणा क्षेत्ररक्षकाचा, त्याचा फायदा पुरेपूररित्या या चेंडूवरती उचललाय. धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 12 धावा. तर या षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू येणं बाकी. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. गोलंदाज दर्पण अप्रतिमरित्या या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. फैजानला आपण पाहतोय 2 चेंडू डॉट काढल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती फैजान थोडस नक्कीच चेंडूवरती येथे पूर्णपणे गेलेत. अगोदरच्या चेंडूवरती ऑन दी अप खेळण्याचा जरूर फलंदाजाने प्रयत्न केला, परंतु ह्या चेंडूवरती येथे सुरेख असा कव्हर ड्राईव्हचा फटका, गॅप स्ट्रोक येथे त्यांनी निवडला. सिंगल डबल स्वरूपाच्या धावसंख्येने सुद्धा या 33 धावांचा पाठलाग करू शकतो. पाहूया पुढील चेंडू. यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाने येथे झेल पकडण्याचा जरूर प्रयत्न केला. शेवटच्या क्षणाला इथे मात्र आपण पाहतोय षटकार जाईल की काय या आपण पाहतोय उद्देशाने येथे मात्र शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू अडवलाय. कॅच घेण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु आपण 50-50 म्हणूया. तत्पूर्वी फलंदाजाने या चेंडूवरती मात्र 2 धावा पूर्ण केल्या. चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल, कारण की मी तर म्हणेन कॅच पेक्षा हा षटकार वाचवलाय हा खूप महत्वाचा आहे, कारण की क्रिकेटमध्ये एका धावेला सुद्धा खूप महत्व असतं. धावसंख्या 14 धावा धावफलकावरती लागल्या. जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता. चला मित्रांनो, सामना खूप उशीर होतोय, सामन्याला खूप उशीर होतोय. लवकरात लवकर आपण सामना खेळवायचा आहे मित्रांनो. अजूनही आपल्याला काही सामने या आजच्या रात्रीमध्ये खेळवायचे आहेत. 33 धावांचा पाठलाग करत असताना 3 गडी बाद 14 धावा धावफलकावरती लागल्यात. वरवटणे या संघाच्या, गलसूर या संघाने पहिल्या 2 षटकांमध्ये मात्र अप्रतिमरित्या गोलंदाजी केली आहे. धावांना येथे मात्र रोख देण्याचा जरूर प्रयत्न केलाय. शेवटच्या 2 चेंडूवरती येथे मात्र दुहेरी स्वरूपाच्या 4 धावा आल्या होत्या. त्यामुळे आपण पाहतो या षटकाची सांगता या 4 धावांनी पूर्ण केली गोलंदाज दर्पणने. तर गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज हुजेब. हुजेबच्या हातामध्ये आता मात्र चेंडू सोपवलाय. 14 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 3 गडी बाद झालेत. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू होतोय. 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता. हुजेबचा पहिला चेंडू लेग कटर स्वरूपाचा हा चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडूला इथे मात्र खूप टर्न मिळतोय. व्हाईट बॉल आलाय, पंचांकडून इशारा आलाय. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी अजून 18 धावांची आवश्यकता. 12 चेंडू शिल्लक. फ्लाइट येथे मात्र गोलंदाजाने दिले आहे. उजव्या एसटी वरून टप्पा घेतल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. विकेट किपर अगदी क्लोज किपिंग करतायत. आता मात्र गोलंदाजाला ह्या चेंडूवरती मात्र सूर गबसलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू लेग कट होतोय. कटर स्वरूपाची इथे मात्र गोलंदाजी होते. रजनी क्रिकेटमध्ये आपल्याला बहुतेक वेळेला पाहतोय कटर गोलंदाज वापरले जातात, आणि ह्या वेळेला आपण पाहतो गलसूर या संघाकडून इथे मात्र कटर गोलंदाजी होते. गोलंदाज हुजेबच्या माध्यमातून यावेळेला ऑन द राईट चेंडूला खेळून काढलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एकच धावेवरती समाधान मानावं लागते. चांगलं क्षेत्ररक्षण झाले, चांगली फेक झाली आहे. धावसंख्या 1 ने वाढली आहे. 16 धावा धावफलकावरती. 2.2 षटक इथे आपण पाहतोय झालेली आहेत. अजून जिंकण्यासाठी 10 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता असणार आहे. 10 बॉल 17 धावा हे षटक या सामन्यामध्ये निर्णायक असणार आहे. हुजेब बॅक टू द बॉलर. थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा येथे फलंदाजाने लगेच उचललाय. जेथे एकही धाव अपेक्षित नव्हती तेथे मात्र 2 धावा फलंदाजी करणाऱ्या संघाने बनवल्यात. फैजान येथे मात्र आपण पाहतोय लगेच आपण पाहतोय चेंडू निसटला. बॅक टू द बॉलर चेंडू खेळून काढला होता.
डॉट बॉल आला असता थोडस दबाव येथे मात्र वारवाटणे संघावरती वाढला असता, परंतु गलसूर या संघाचा गोलंदाज हुजेब गालसूर या संघाचा गोलंदाज इथे मात्र हुजेब याच्याकडून चूक झाली आणि 2 धावा धावफलकावरती वाढल्या. 18 धावा धावफलकावरती, अजून जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय क्रॉस बॅटने येथे चेंडू खेळून काढलाय डीप मधून. क्षेत्ररक्षक मिड विकेट मधून येथे चांगलं क्षेत्ररक्षण होता राहिलंय, परंतु आपण पाहतोय येथे बॅकअप अगदी सुरेख पद्धतीने मिळतोय, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 20 धावा. अगदी मोठे फटके न येत आहेत, मात्र फलंदाज सिंगल डबल धावेवरती विश्वास दाखवत आहेत. जिंकण्यासाठी 8 चेंडू 13 धावांची आवश्यकता. वारवटणे या संघाला 8 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजाचे हे 2 चेंडू या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने निर्णायक ठरू शकतात. डॉट बॉल आले तर वारवटणे संघाच्या फलंदाजांवरती दबाव वाढू शकतो. फैजान येथे मात्र आपण पाहतोय ग्राउंड स्ट्रोक खेळतोय, अगदी रनिंग बिटवीन द विकेट वरती येथे मात्र जोरदार असं काम करत असताना पाहूया हुजेबचा या षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्लाइट वरती येथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडूला थोडासा टर्न मिळतोय. लेग कटर स्वरूपाचा हा चेंडू होता. फलंदाज येथे मात्र फैजान या चेंडू वरती बीट झालाय. जिंकण्यासाठी आता मात्र 7 चेंडू 17 धावांची आवश्यकता. माफ करा, 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 7 चेंडूंमध्ये 13 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा जरूर प्रयत्न केलाय. चेंडू गेला डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय आणि त्याचा फायदा फलंदाजांनी लगेच उचललाय. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढले. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागले धावफलकावरती 22 धावा. तर जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी. 11 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू 11 धावा, 11 धावा 6 चेंडू. जबरदस्त मॅच आजच्या रात्रीतील एक रंगतदार मॅच आपल्याला अनुभवायला मिळते. मित्रांनो, आपण पाहतोय क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या अनिश्चिततेच्या खेळामध्ये आपण नेहमी पाहत असतो जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, शेवटची धाव धावफलकावरती येत नाही, तोपर्यंत कोणता संघ सामना जिंकेल हे सांगता येत नाहीये. आजची ही पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये एक जबरदस्त लढत मैदानावरती पाहायला मिळते. लाईव्ह सुद्धा या स्पर्धेमध्ये प्रेक्षक जोडलेले आहेत. त्या प्रेक्षकांचं सुद्धा मी मनपूर्वक येथे स्वागत करतोय. अगदी क्रिकेटची पर्वणी, मसला तालुक्यातील एक जबरदस्त अशी क्रिकेटची स्पर्धा. अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन येथे पाहायला मिळते. प्रेक्षक सुद्धा अशा गुलाबी थंडीमध्ये या सामन्याचा मनोमुराग असा आनंद लुटत आहेत. त्या मायबाप प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार? बॅटिंग करणारा वरवटणे संघ जिंकणार की गोलंदाजी करणारा गालसूर हा संघ जिंकणार? जबरदस्त मॅच. शेवटची ओव्हर येथे मात्र गोलंदाजीसाठी आलाय. गोलंदाज नुरेशचा पहिला चेंडू पंच आमच्या दिशेने वळल्यात. यासाठी चेंडू वाईड आलाय. पहिली धाव येथे मात्र अतिरिक्त स्वरूपात मोजावी लागते. धावसंख्या 1 ने येथे वाढली आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 23 धावा, 23 रन्स. जिंकण्यासाठी 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 10 धावा. अप्रतिम सामना आपण पाहतोय. येथे सिंगल डबल धावा काढल्या जाणार की मोठा फटका मारत आपल्या संघाला येथे मात्र जिंकून देणार राहील. आता मात्र फलंदाज स्ट्राइक एंड वरती आहे. पुढील चेंडू अगदी फुलर लेन स्वरूपाचा चेंडू. सुंदर असा कव्हर ड्राईव्हचा येथे फटका पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंट मधून क्षेत्ररक्षक येथे चेंडूला फील्ड करतोय. तत्पूर्वी 2 धावा येथे सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. अगदी फलंदाज सिंगल डबल धावेवरती येथे मात्र विश्वास दाखवत आहेत. परंतु मागच्या काही चेंडूंमध्ये आपण खेळ पाहिला तर प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा येथे बनवण्याचा फलंदाजांनी प्रयत्न केलाय. धावसंख्या 25 धावा धावफलकावरती लागली आहे. जिंकण्यासाठी आता मात्र 8 धावांची आवश्यकता असणार आहे.
5 चेंडू शिल्लक, 8 धावांची आवश्यकता. जबरदस्त मॅच. गोलंदाज नुरेश पुढील चेंडू घेऊन. अप्रतिम गोलंदाजी. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल नाही ते मात्र दबाव फलंदाजी संघावरती वाढतोय. वारवटने या संघावरती दबाव वाढला जातोय. डॉट बॉलने ते गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढला जाणार. येथे 4 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच. आजच्या रजनी क्रिकेट मधली आजच्या रात्रीतील एक सुरेख मॅच पाहायला मिळते. यावेळचा चेंडू फुल टॉस. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. लोअर टू फुल टॉस स्वरूपाचा हा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव या चेंडूवरती धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 26 धावा. 3 चेंडू शिल्लक, 7 धावांची आवश्यकता. हरवीत संघाला विनंती आहे आणि सोमजाई संघाचे कर्णधार 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज नुरेश कडून येथे मात्र चुकी झाली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते आणि अशा क्षणाला आपण पाहतोय गोलंदाजाकडून चूक होणं म्हणजेच आपण पाहतोय सामन्याचं चित्र बदलवण्यासारखं आहे. वाईट प्लस 1 धाव. अशा प्रकारे 2 धावा या चेंडूवरती मात्र मिळत आहेत. धावसंख्या लागली धावफलकावरती 28 धावा. जिंकण्यासाठी आता मात्र 3 चेंडू शिल्लक, 5 धावांची आवश्यकता. जबरदस्त मॅच मित्रांनो. गालसूर संघ हा सामना डिफेंड करणार की बारवटणे संघ हा सामना जिंकणार. परफेक्ट खोलवा टप्प्याचा हा चेंडू. रन आउटचा खतरा येथे मात्र समोर. पाहूया येथे मात्र लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. धाव येथे मात्र लेग बाईटच्या स्वरूपाने पूर्ण केली जाते. अगदी सुरेख रनिंग बिटवीन द विकेटचं प्रदर्शन राहील आणि फैजान या दोन्ही बॅटर्स कडून पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढली. 29 धावा धावफलकावरती. 2 चेंडू शिल्लक, 4 धावांची आवश्यकता. जबरदस्त मॅच मित्रांनो. मॅच अगदी आजच्या रात्रीमध्ये अगदी गरमागरम मॅच होते. असल्या अशा गुलाबी थंडीमध्ये एक गरमागरम मॅच आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीची ही लढत 33 धावांचाच फक्त पाठलाग करायचा होता, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत येथे मात्र गालसूर संघाने अपोजिट संघाला इथे मात्र झुंजवलंय. हेच मित्रांनो क्रिकेट आहे. शेवटपर्यंत लढायचं असतं. कारण की आपण पाहतोय गोलंदाज सज्ज होतोय नुरेशने ह्या चेंडूवरती येथे मात्र फलंदाजाला बीट केलंय. आता मात्र 1 चेंडू शिल्लक, 4 धावांची आवश्यकता. चेतन शर्मा विरुद्ध जावेद मियादाद. मित्रांनो आपण पाहतोय तो सामना आठवत असेल. 1 चेंडू 4 धावांचीच आवश्यकता होती. चेतन शर्मा गोलंदाज होता आणि जावेद मियादादने चेतन शर्माच्या गोलंदाजीवरती षटकार खेचला होता. या चेंडूवरती फैजान चौकार मारणार का? चेंडूवरती लॉफ्ट केलाय. चेंडू गेला लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या हातात. दुसरी धाव घेताना इथे मात्र फलंदाज बाद होतोय आणि हा सामना जिंकलाय गालसूर या संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. जबरदस्त कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली. अचूक टप्पा, अचूक दिशेवरती नियंत्रण पाहणारी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि या सामन्यामध्ये आपण पाहतोय गालसूर या संघाने विजय प्रस्थापित केला, विजय संपन्न केला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. जबरदस्त मॅच येथे पाहायला मिळाली आहे. तर पाहूया या पुढील. चला संघांना, दोन्ही संघांना विनंती करतोय, चला वेळ वाया घालू नका. तर मी या पुढील समालोचनासाठी आमंत्रित करतोय यासीन सर मर्चंट यांना. ओव्हर टू द यासीन सर. धन्यवाद. धन्यवाद सर. चलिए फिर से एक बार हम प्रेजेंटेशन बॉक्स में चलते हैं. चला लवकरात लवकर आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. हरवीत विपक्ष अफ्ताब वालवटी से संघनायक आणि सनी बॉयज मोहम्मद 11 या 2 संघ